नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर रक्षाबंधन निमित्त जे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला 25 तारखेपासून संध्याकाळी 8 वाजतापासून यायला सुरुवात होतील आणि पुन्हा वितरण सुरू होत आहे काय म्हणजेच बघा, आजची तारीख आहे 27, तर 27 तारखेपासून पैसे परत येतील काय, कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे नाही आले आहेत असे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगत आहे। आणि आज वितरण पुन्हा वाटप सुरू होणार का, कोणाला कितवा हप्ता आणि आज कोणाला कितवा हप्ता मिळणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, लाडकी बहीण योजना कोणत्या जिल्ह्यात पैसे आले, तर बघा जेव्हा पैसे वाटप सुरुवात झाली तेव्हा यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, पुणे, जळगाव, नागपूर, वर्धा, जालना, नांदेड या जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत की नाही आले आहेत हे सविस्तर आता आपण बघूया। तर बघा, यवतमाळ, नांदेड, वर्धा, जालना आणि म्हणजे ह्या वाले जे आहे 5 जिल्ह्यात पैसे जे आहे आले, परंतु जे आहे 25वा हप्ता मिळाला, आणखीन 26वा हप्ता मिळाला नाही। आणि चंद्रपूर, वाशिम, पुणे, जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जे वाटप आले, परंतु 25वा हप्ता आला, आणखीन 26वा हप्ता आला नाही। आणि त्याच्याही पेक्षा खूपच महत्वाची बातमी म्हणजे बघाल, लाडकी बहीण योजनेमध्ये जे एससी प्रवर्ग आहे म्हणजेच अनुसूचित जाती, तर त्यांना पैसे अजून पण आले नाही। आणखीन एससी महिलांना पैसे कधी येणार, शासकीय निर्णय महत्वाचा अपडेट, शासकीय हेल्पलाईन दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता। कारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे पैसे आले नाही लाडके बहीण योजनेचे, 25वा पण हप्ता नाही आला आणि 26वा पण हप्ता नाही आला। तुम्ही जर अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर बघा, महाराष्ट्र सरकारने सगळ्यात आधी जे आहे ओबीसी म्हणजेच ओबीसी प्रवर्गाला पैसे द्यायला सुरुवात केली आहे। आणि काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील, परंतु तुम्हाला 2 ते 3 दिवस वाट बघावी लागणार, तेव्हाच पैसे येतील का। बघा, 27 तारीख म्हणजे आजची 27 तारीख आहे, 27 तारखेला सुद्धा वितरण सुरळीत चालू आहे। तुम्हाला जे पुराव्या सहित मी दाखवत आहे, प्रूफ सहित दाखवत आहे। आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजेच बघा, लाडकी बहीण योजना कोणत्या जिल्ह्यात पैसे आले म्हणजे 27 तारखेला कोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते सुद्धा यादी तयार झालेली आहे। आणि या यादीमध्ये जे एससी एसटी समाजातील महिलांना पैसे मिळणार आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे म्हणजेच 26वा हप्ता कधी मिळणार याची नक्की तारीख आणि यादी जी आहे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर GR काढावा आणि GR नुसार वाटप करावा, कारण रक्षाबंधन जवळ आलेली आहे। आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी किंवा खूप साऱ्या महिला जे आहे म्हणत होत्या की 1500 ऐवजी प्लस म्हणजेच 25वा प्लस 26वा हप्ता देऊन टोटल जे पैसे देण्यात यावे। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, कारण एससी आणि एसटी प्रवर्गातील पैसे जे आहे ताबडतोब सुरळीतपणे देण्यात यावे। आणि बाकीचे जे 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यात सुद्धा लवकरात लवकर पैसे वितरण व्हावे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।